नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण महा-डी-बी-टी 2026मध्ये भरपूर योजना या निघालेल्या आहे. त्यापैकी आपण ज्या मुख्य योजना आहे त्या आपण येथे या पोर्टलवर आपण इथं आलेलो आहे आणि आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या योजना किती टक्के अनुदानावर त्या आपल्याला मिळणार आहे. तर मग आपण पूर्ण व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. ज्या महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या उपलब्ध प्रमुख योजना आहे आपण त्या बघणार आहोत. पहिली योजना आहे बियाणे व खते. खरीप व रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे मोफत किंवा 100% अनुदानावर उपलब्ध हे बियाणे आपल्याला मिळणार आहे. आपण जर याचा फॉर्म भरला नसेल तर आपण हा फॉर्म भरू शकतात. नंबर 2ची योजना आहे शेती अवजारे आणि ट्रॅक्टर. ट्रॅक्टर, पॉवर वीडर, रोटावेटर इत्यादी 50% पर्यंत अनुदानावर ही अवजारे आपल्याला मिळतात. नंतरचं आहे सिंचन व जलसंधारण. वैयक्तिक शेततळ्यावर 75% पर्यंत अनुदान हे आपल्याला मिळते. त्यामध्ये पाईपलाईन असेल, ठिबक सिंचनासाठी आर्थिक मदत मिळते. नंतर आहे पशुसंवर्धन. यामध्ये शेळीपालन शेडनेटसाठी सुमारे 49,284 पर्यंत 100% अनुदानाचा लाभ मिळतो. ही खूप चांगला अनुदानाचा फायदा ज्यांना कोणाचा याला लाभ घ्यायचा असेल तर खूप चांगला यामधून फायदा मिळतो, कारण 100% अनुदान येथे दिले जाते. नोंदणी व अर्ज प्रक्रिया कशी करायची आपल्याला इथे सांगितलेलं आहे. अधिकृत महा-डी-बी-टी फार्मर पोर्टलला आपल्याला भेट द्यायची आहे. आपण हे मोबाईलमधून सुद्धा काही योजनेचा फॉर्म भरू शकतो, परंतु आपण CSC येथे आपण जर भेट देऊन हा फॉर्म भरला तर तिथे चांगलं असतं, कारण की काही चूक त्यामध्ये होत नाही. नंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. त्यानंतर त्यासाठी लागतं आधार कार्ड, 7/12, 8चा उतारा आणि बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करावं लागतं. नंबर 4 आहे अर्ज. अप्लाय विभागात जाऊन तुमच्या पसंतीच्या कृषी योजनेची निवड करा. नंतर हे अर्ज सबमिट केल्यानंतर मिळणारं ॲप्लिकेशन टाईम स्टेप रिपोर्ट जे आहे तो आपल्याजवळ जतन करून ठेवा. महत्त्वाचे नियम यामध्ये दिलेले आहे. आता लाभार्थी शेतकऱ्याची निवड प्रथम येईल, प्रथम प्राधान्य, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड या आधारावर केली जात आहे. म्हणजे यामध्ये लॉटरी प्रक्रिया चालते. त्यानुसार या योजनेचा लाभ आपल्याला मिळत असतो. प्रत्येक अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक खाते, आधार कार्ड, NPCL लिंक जोडलेले असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी त्यांनी हा एक शेतकरी हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. तर आपण तिथे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 दरम्यान आपण तिथे संपर्क साधू शकतात आणि आपली जी काही समस्या असेल ते आपण तिथे जाऊन विचारू शकता. खरीप हंगामात मोफत आणि सबसिडीवर बियाणे मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे समजून घेण्यासाठी एक व्हिडिओ दिलेला आहे, किंवा एक आपला जो आपण फॉर्म जे योजनेची माहिती दिली त्याच्यावर एक फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ मी थोड्या वेळाने पोस्ट करणार आहे. आपण तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता. तुम्हाला महा-डी-बी-टी अंतर्गत कोणत्या विशिष्ट योजनेसाठी अर्ज करायचा आहे, खाली त्यांनी जे अर्ज करण्याचे जे योजना आहे त्यांची नावे दिली, जशी ट्रॅक्टर अवजारे, बियाणे आणि खते, शेततळे सिंचन. जर तुम्ही तुमची गरज सांगितली तर मी तुम्हाला या योजना आहे याची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन करू. आपण मेसेजद्वारे मला सांगू शकता की आपल्याला हे फॉर्म भरायचे. मी तुम्हाला नक्कीच त्याची माहिती आणि तो फॉर्म कसा भरायचा ते पूर्ण मी तुम्हाला सविस्तर सांगेन. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.